तर आता आपण मागच्या प्रकरणामध्ये चोरी आणि जबरी चोरी संदर्भातले कलम पाहत आलो होतो आणि त्याच्यामध्ये आपण 391 हे कलम बाकी ठेवलेलं होतं कारण ते दरोड्या संदर्भातलं कलम होतं. तर आता आपण 391 समजून घेऊया. जर का 391 कलम तुम्हाला समजलं तर त्याच्या पुढची जी कलम आहे 395 असेल, 396 असेल, 399 असेल, तर ही कलम तुम्हाला लक्षात येतील कारण ती दरोड्यावरती आधारित आहे. त्या प्रत्येक कलमाच्या हेडिंगमध्ये दरोडा शब्द आहे. तर आता आपल्याला दरोडा म्हणजे नेमकं काय हे बघायचं आहे की काय केल्यानंतर कोणत्या कृतीला आपण दरोडा असं म्हटलं जातं, कायद्यानं कोणत्या कृतीला दरोडा म्हटलेलं आहे ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर इथं असं सांगितलेलं आहे, 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींची संख्या लक्षात ठेवा. ज्या ज्या कलमामध्ये व्यक्तींची संख्या आहे अशी कलम एका पानावरती उतरून घ्या. ऐपशीमध्ये जसे 34 असेल, 149 असेल, 159 असेल, 120 ब वगैरे म्हणजे अशा काही कलमामध्ये तरतुदी दिलेल्या आहेत व्यक्तींच्या. या ठिकाणी बघा 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती काय करतात तर जबरी चोरी करतात. कशा प्रकारे करतात? संयुक्तपणे. संयुक्त म्हणजे काय? एकत्रितपणे. लक्षात आलं? 5 किंवा अधिक व्यक्ती या ठिकाणी संयुक्तपणे जबरी चोरी करतात. मग आता बघा या ठिकाणी तर जबरी चोरी केली जाते. मग जबरी चोरीमध्ये ही व्याख्या काय येत नाही बरं 390 मध्ये? तर नाही, या ठिकाणी व्यक्तींची संख्या महत्वाची आहे. व्यक्तींची संख्या जर जबरी चोरी करत असताना इतकी झाली 5 किंवा त्यापेक्षा अधिक, तर ती जबरी चोरी न राहता दरोड्यामध्ये येते. लक्षात आलं? 391 कलम आपण पाहत आहोत, दरोडा. 5 किंवा अधिक व्यक्ती आहेत, संयुक्तपणे जबरी चोरी करतात किंवा जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करतात किंवा काय करतात? जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करतात. आता एकंदरीत व्याख्या बघा. असे लोक आहेत की जे 5 किंवा त्याच्यापेक्षा अधिक आहेत, ते जबरी चोरी करतात, जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे थोडक्यातच जबरी चोरी करणारे किंवा प्रयत्न करणारे किंवा अशा घटनास्थळी हजर राहून मदत करणारे, हे जे लोक आहेत हे प्रत्येक जण दरोडा करत आहे, दरोडा टाकत आहेत असं म्हटलं जातं आणि यासाठी प्रत्येक व्यक्ती ही जबाबदार धरली जाते आणि अशा कृत्याला एकंदरीत दरोडा असं म्हटलं जातं. लक्षात आलं? दरोड्याची व्याख्या किती सोपी आहे बघा. पहिला घटक आहे 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती, दुसरा घटक आहे संयुक्तपणे जबरी चोरी करतात आणि तिसरा घटक आहे की जबरी चोरी करणारे, प्रयत्न करणारे, जबरी चोरी करत असताना त्यांना सहाय्य करणारे, हजर राहून म्हणजे मदत करणारे, हे सगळे व्यक्ती जे आहेत ते काय करत असतात त्या ठिकाणी? यातला प्रत्येक जण जणू काही दरोडाच टाकत आहे किंवा या एकंदरीत कृत्याला दरोडा असं म्हटलं जातं. आता ह्या 391 ला 395 मध्ये शिक्षा दिलेली आहे. ती शिक्षा आहे 10 वर्ष सश्रम कारावास किंवा आजन्म कारावास आणि द्रव्यदंड. 395 लक्षात आलं? 395 मध्ये काय दिले? त्या कलमाची शिक्षा दिलेली आहे. आता 391 आणि 395 झाल्यानंतर पुढं कलम आहे 396. तर 396 कलमाचं हेडिंग आहे खुनासहित दरोडा. आता दरोडा म्हणजे काय पुन्हा सांगण्याची गरज नाही कारण ते आपण 391 मध्ये पाहिलेलं आहे. या ठिकाणी फक्त काय म्हणलंय की खुनासहित दरोडा. तर या कलमामध्ये प्रामुख्याने आपण बघत असताना संयुक्त जबाबदारीचे तत्व सांगितलेलं आहे. म्हणजे काय? संयुक्त जबाबदारीचं तत्व या ठिकाणी सांगितलं म्हणजे काय? तर या ठिकाणी खुनासहित दरोडा म्हणजे दरोडा घालत असताना जर खून झालेला असेल तर त्यातली प्रत्येक व्यक्ती या कलमानुसार केवळ दरोडाच नाही तर खुनासह दरोडा याच कलमानुसार ती काय असेल? अपराध असेल. जरी समजा हे घर आहे, इथं काही व्यक्ती स्वतः दरोडा टाकत आहेत, इथं एक जण राखण बसलेला आहे, इथे एक जण गाडीमध्ये बसलेला आहे, हे एकंदरीत सगळे जण त्या कृत्यासाठी खुनासहित दरोडा म्हणजे खून केला आहे आणि दरोडा म्हणजे ह्या शिक्षेसाठी तो काय आहे? प्रत्येक जण पात्र आहे. लक्षात आलं? परंतु दुसरी अशी एक गोष्ट इथं प्रामुख्याने सांगितलेली आहे, मुद्दा क्रमांक 2, की हा जो खून आहे हा खून दरोडा घालत असताना प्रक्रिया कुठे चालू आहे बघा? इथं चालू आहे. हा या ठिकाणी काय करतोय? इथून काहीतरी मदत पुरवतोय, मार्गदर्शन करतोय आणि हा जो आहे इथं गाडीमध्ये यांची वाट बघत बसलेला आहे किंवा या रस्त्यावरती तो राखण करत बसलेला आहे. इथं खून होतो, हे सगळं सर्कल यासाठी जबाबदार आहे. परंतु मुद्दा क्रमांक 2 मध्ये असं म्हटलेलं आहे की हा खून जो आहे
हा खून प्रत्यक्ष दरोडा घालत असतानाच झाला पाहिजे. जर समजा या ठिकाणी लोक पळून चाललेले आहेत, हे दरोडा घालणारे, हा पण पळून चालला, हा पण पळून चालला, हा पण पळून चालला, म्हणजे थोडक्यात हे लोक लांब पुढे आले आणि मग दरोडा घालण्याची परिस्थिती नाही, पळून जात असताना यातला एक जण इथं आला आणि ह्याला मारलं, इथल्या घरातल्या व्यक्तीनं, ह्या व्यक्तीनं, तर हे लोक त्यासाठी जबाबदार नाहीत. लक्षात आलं? कारण खून जो आहे तो प्रत्यक्ष दरोडा घालत असताना त्या मोमेंटमध्ये, चालू प्रक्रियेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतो. बघा, कलम वाचून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संयुक्तपणे दरोड्याचे या ठिकाणी तत्व आहे. 5 किंवा अधिक व्यक्ती असतात, संयुक्त जबाबदारीचं तत्व आहे. यांना शिक्षा आहे 10 वर्ष आजन्म किंवा मृत्यू. जी 95 मध्ये शिक्षा होती त्याच्यामध्ये फक्त मृत्यू या ठिकाणी वाढलेला आहे, बाकी सगळी शिक्षा आहे तशीच आहे. दरोडा घालत असताना समजा एखाद्या व्यक्तीचा खून घरामध्ये झाला आणि त्यावेळी काही दरोडेखोर घराबाहेर होते, तरी देखील ते जबाबदार आहेत. परंतु दरोडा घालत असताना दरोड्यातील माल मिळाला नसेल आणि आरोपी पळून जात असताना एका दरोडेखोरांनी खून केला तर इतर लोक त्याच्यासाठी जबाबदार धरता येणार नाही, कारण कृत्य हे दरोडा घालतानाच केले पाहिजे, हे महत्वाचे आहे. लक्षात आलं? तरी देखील मी वाचलं कारण काही राहू नये, हा त्यामागचा माझा उद्देश आहे. म्हणजे एकंदरीत जे कृत्य आहे खुनाचाही दरोडा, हा जो खून आहे याच्यामधला, या ठिकाणी खून झालेला असतो, लक्षात घ्या. झाल्यानंतरच हे कलम लागतं, खुनाचाही दरोडा 396. घालत असतानाच खून झाला पाहिजे, म्हणजे दरोडा घालत असताना खून होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अभ्यासक्रमात असलेलं दरोड्याचं शेवटचं कलम आहे की पूर्वतयारी. आता बघा, कलमाचं हेडिंग असं आहे, दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे. या कलमामध्ये जास्त काही नाही, कलमाचं हेडिंग हेच कलमामधला गाभा आहे. दरोडा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारची जो कोणी पूर्वतयारी करतो, आयपीसी मध्ये मला वाटतं 3-4 कलमालाच फक्त पूर्वतयारीसाठी शिक्षा आहे, त्याच्यामधलं हे एक कलम आहे की दरोडा घालण्यासाठी आरोपी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करतो तर या ठिकाणी त्याला शिक्षा काय आहे? 10 वर्ष आणि द्रव्यदंड. हे कलम फक्त दरोडा घालण्याची पूर्वतयारी केली म्हणून आहे. सेशन कमिट आहे, अजामीन पात्र आहे. दरोड्याची सगळी कलम ही दखलपात्र, सेशन कमिट आणि अजामीन पात्र आहेत. लक्षात आलं? 399 मध्ये काय सांगितलं की जो कोणी दरोडा घालण्याची पूर्वतयारी करेल त्याला तो काय असेल, ह्या 399 नुसार अपराधी असेल. शिक्षा 10 वर्ष आणि कारावास या ठिकाणी सांगितलेला आहे. आता त्याच्यानंतर जो पुढचा टॉपिक आहे तो मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार. मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार. आता पहिलं तर हे कलम आपण समजून घेतलं पाहिजे, म्हणजे त्यानंतरचं जे कलम एक आहे ते आपल्या लक्षात येईल. मी पूर्वीच सांगितलं, जेव्हा एखादा टॉपिक सुरू होतो आणि त्या टॉपिकचं मेन जे हेडिंग कलम असतं, व्याख्या कलम असतं, त्याच्यावर आधारित दुसरी कलम अवलंबून असतात. ते कलम समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार याची व्याख्या आपल्याला 403 मध्ये दिलेली आहे. तर मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार म्हणजे काय? तर या ठिकाणी मालमत्ता कोणत्या प्रकारची असते? तर मालमत्ता असते जंगम मालमत्ता. लक्षात घ्या, मालमत्ता कोणत्या प्रकारची असते? जंगम. हे एनसी कलम आहे माहितीसाठी. तर मालमत्ता या ठिकाणी जी असते ती जंगम मालमत्ता असते आणि ती अपराध शिवाय अन्य मार्गाने त्या व्यक्तीकडे आलेली असते. म्हणजे ती मालमत्ता अपराधातली नसते, अपराध शिवाय अन्य कोणत्याही मार्गाने ती आलेली असते. मग अचानक आलेली असेल, सापडलेली असेल, मिळून आलेली असेल, फक्त ती अपराधातली नसते. अचानक शक्यतो या ठिकाणी मालमत्ता त्याला प्राप्त होते आणि ती मालमत्ता प्राप्त झाल्यानंतर हा आरोपी काय करतो, त्या मालमत्तेचा मालक कोण आहे याचा शोध न घेता किंवा मालमत्तेचा मालकाचा शोध लागू शकतो याची जाणीव याला आहे, हे न करता की ही मालमत्ता तो स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःची म्हणून वापरतो, त्यावेळेला तो काय होतो? अप्रामाणिक अपहार किंवा मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार या ठिकाणी होतो 403 कलमानुसार. कलम बघा, थोडक्यात अपहार म्हणजे गैरवापर. जो कोणी कोणत्याही जंगम मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार करील तिला तो स्वतःच्या उपयोगासाठी स्वतःची मालमत्ता म्हणून वापरेल. लक्षात आलं? मालमत्ता जंगम आहे, कलम एनसी आहे. अपराधाशिवाय अन्य मार्गाने म्हणजे कोणत्याही मार्गाने या ठिकाणी अचानक मालमत्ता आलेली असते. आता ह्यातला 403 आणि पुढं मला वाटतं न्यासभंगाचं जे आपण कलम पाहणार आहोत, मला वाटतं
405 किंवा काय असेल बघूया आपण. हा 405 आहे फौजदारी पात्र न्यासभंग. यात पण फरक आहे, जसं की जबरी चोरी आणि चोरी, बलात्ग्रहण, दरोडा ह्याच्यामध्ये पण सूक्ष्म फरक आहे जो मी तुम्हाला आजवर सांगितलेला नाही. ते मी आता हे याच्यानंतर आपल्या एकाच क्लासमध्ये IPC होईल आणि त्यानंतरचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये सगळी कलमं असतील की जी फरकासंदर्भात असेल, जसं 14-21 वगैरे वगैरे कलम आहे. तर हे कलम लक्षात आलं असेल. मालमत्ता जंगम NC कलम आहे. अपराध शिवाय अन्य मार्गाने मालमत्ता आहे स्वतःची म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी आरोपी इथं वापरतो. आता इथं बघा स्पष्टीकरण 2 दिलेले आहेत. स्पष्टीकरण 2 जे दिलेले आहेत त्या ठिकाणी काय म्हणलं की जरी मालमत्तेचा तात्पुरता अपहार जरी केला तरी त्यानं मालमत्तेचा काय केला म्हणलं जाईल. तर त्या ठिकाणी अप्रामाणिकपणे अपहार केला असं म्हटलं जाईल. तात्पुरता म्हणजे असं नाही की ती मालमत्ता त्यानं आयुष्यभर वापरावी, काही काळासाठी जरी वापरले तरी देखील काय असेल, या कलमानुसार तो माणूस जी व्यक्ती आहे ती तिला अपराध असेल. आता दुसरी गोष्ट, एखाद्याला समजा मोबाईल सापडतो, दुसरं स्पष्टीकरण, मग त्याला जर समजा माहित आहे या मालमत्तेचा मालक कोण आहे आणि सुरुवातीला ती मालमत्ता वापरण्याचा त्याचा इरादा नसतो तर मात्र त्या ठिकाणी तो गुन्हेगार नाही. परंतु त्याच्या मनामध्ये पुन्हा वेगळ्या गोष्टी येतात, तो ती स्वतःसाठी स्वतःची म्हणून वापरतो, या ठिकाणी तो गुन्हेगार आहे. त्याच्याकडे ह्याचा मालक शोधण्यासाठी पुरेसा अवधी होता, काही मुदत असेल, त्यानं त्या गोष्टीचा विचार न करता जर ती मालमत्ता स्वतःची म्हणून वापरली तर मात्र तो गुन्हेगार आहे. किंवा शोधून सुद्धा तो मूळ मालक सापडला नाही आणि मग वापरली, त्यानं अनेक प्रयत्न केल्याचं त्यानं या ठिकाणी सिद्ध केलं आणि मग वापरला तर मात्र काय होईल, त्या ठिकाणी तो गुन्हेगार नसेल. स्पष्टीकरण 2 बघा. कुणाच्याही कब्जात नसलेली मालमत्ता सापडली तर ती मालकास परत देण्यासाठी जवळ ठेवतो, या ठिकाणी अपराध होत नाही. ठीक आहे, या सगळ्या सांगितलेल्या मी गोष्टी आहेत. त्यानंतर 404 कलम बघूया. 404 कलमामध्ये असं सांगितलेलं आहे, हे कलम NC आहे 403. NC जरी असेल तरी याच्यामध्ये 2 वर्षे किंवा द्रव्यदंड अशी शिक्षा दिलेली आहे. प्रथम वर्ग आहे. 404 मध्ये असं सांगितलेलं आहे, 404 सुद्धा कलम काय आहे, NCच आहे, पण ह्याला शिक्षा 2 टप्प्यामध्ये दिलेली आहे. आता 404 मध्ये जे मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार जो केला असतो तो मृत व्यक्तीच्या ताब्यातील मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार केलेला असतो. इथं काय आहे, एखादी व्यक्ती मयत झालेली असते आणि मालमत्ता त्या मयत व्यक्तीच्या कब्जात असलेले मालमत्तेचा फौजदारी पात्र किंवा अपहार, या ठिकाणी मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार होतो. लक्षात आलं. व्यक्ती कशा असते, मरण पावलेली असते आणि मालमत्ता तिच्या कब्जात असते, हे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि अशा प्रसंगी जो कोणी मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार करील म्हणजे काय करील, त्यासोबत 403 करील. पुन्हा विचारू नका 403 काय आहे. मी कलम तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने 403 का समजून सांगितलं पुस्तकात न बघता किंवा त्याची वाक्यरचना न बघता, कारण त्यातला जो मोटिव्ह आहे, त्याचा उद्देश जो आहे, तो उद्देश आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की जवळपास कायद्यामध्ये उद्देश हा खूप महत्वाचा असतो. जरी ते व्याख्येमध्ये बसत असलं किंवा नसलं तरी सुद्धा. जसं की मी मगाशी म्हणलं की त्यानं खूप शोध घेतलाय, शोध लागत नाही तसं त्यानं सिद्ध केलंय, मग वापरलं, गुन्हेगार नाही. पण शोध घेण्यासाठी अवधी आहे, शोध कदाचित लागू शकेल, सुरुवातीला इरादा नव्हता, तर तशा परिस्थितीवरती आपल्याला काय करावं लागेल, तो आरोपी होतो न होतो बघावं लागेल. 404 मध्ये सांगितलेलं आहे, मृत व्यक्तीच्या कब्जातील मालमत्तेचा 403 करतो म्हणजे अप्रामाणिकपणे त्या मालमत्तेचा अपहार करतो. तर सर्वसामान्य जर व्यक्ती असेल अशा प्रकारे तर त्याला काय सांगितलेलं आहे, तर शिक्षा क्रमांक 1 3 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा आहेत. परंतु जर तो माहिताचा खाजगी नोकर असेल, कारकून असेल, तर त्याला ही शिक्षा काय केली आहे, जास्त दिलेली आहे, 7 वर्ष आणि द्रव्यदंड. असं का केलेलं आहे, तर बाबा त्याच्यावरती विश्वास असतो, नोकरांना वगैरे त्याला काहीतरी तो पगार घेऊन त्या ठिकाणी काम करत असतो, त्याच्याकडून त्या प्रकारची अपेक्षा नसते, म्हणून त्याला या ठिकाणी काय केलं आहे, जास्त प्रकारची शिक्षा दिलेली आहे 404 मध्ये. हा अपराध दखल NCI म्हणून सांगितले, जामीन पात्र आहे, प्रथम वर्ग आहे. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो फौजदारी पात्र न्यासभंग. आता फौजदारी पात्र न्यासभंग म्हणजे काय की अन्यायानं विश्वासघात. अन्यायानं विश्वासघात
तर ह्याच्यामध्ये हे काय आहे, व्याख्या कलम आहे. हे समजून घेऊया, मग पुढे जाऊया. तर इथली जी मालमत्ता आहे ही मालमत्ता कशी असते, जंगम असते किंवा स्थावर असते. मालमत्ता या ठिकाणी दोन्ही प्रकारची असते. आणि आरोपी काय करतो, 403 करतो तिच्यासोबत, लक्षात आलं. परंतु इथे एक गोष्ट अशी आहे की 403 करण्या अगोदर आपल्याला हे बघावं लागतं की मालमत्तेची जी हुकूमत आहे, म्हणजे मालमत्तेचा जो कब्जा आहे किंवा मालमत्तेचं जे नियंत्रण आहे, हे फिर्यादी पक्षानं आरोपीवरती त्याचं हुकूमत सोपवलेली असते विश्वासानं, की ही माझी सायकल तुझ्या ताब्यामध्ये काय कर, ठेव. आता 403 मध्ये बघितले की एखाद्याची रस्त्याने जाताना अंगठी सापडली आणि स्वतःच्या वापरासाठी वापरली, एखाद्याचा मोबाईल सापडला ठेवून घेतला, शोध न लागता. एखादा रिक्षा चालक आहे, त्याच्या पाठीमागे कोणीतरी भाडेकरू आहे, तो बसला, उतरल्यानंतर त्याचा मोबाईल पाठीमागे राहिला, याला माहित आहे, तो त्याला कळवू शकतो, नाही कळवलं, वापरला, 403 झाला. परंतु 405 मध्ये काय, एखाद्याकडं ह्या मालमत्तेचा जो कब्जा आहे, ताबा आहे, याच्यावरची हुकूमत आहे, नियंत्रण आहे, ती आरोपीवरती विश्वासानं सोपवलेली असते. विश्वासानं म्हणजे कसे, की बाबा ही माझी सायकल आहे, मी गावाला चाललो 2 दिवस, ही काय कर, तुझ्याकडे राहू दे. विश्वासानं सोपवलेलं आहे, तो काय करतो, विकून टाकतो. लक्षात आलं. फौजदारी पात्र न्यासभंग, न्यासभंग म्हणजे विश्वासपात, अन्यायानं विश्वासघात. आता या ठिकाणी मालमत्ता जंगम असते किंवा स्थावर असते, हुकूमत, नियंत्रण किंवा कब्जा जो आहे तो विश्वासानं सोपवलेला असतो. आणि असं असताना आरोपी काय करतो, त्याबाबत फौजदारी पात्र त्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करतो. बघा, मालमत्तेवरील हुकूमत विश्वासानं सोपवलेली असते, तेव्हा ती मालमत्तेचा काय करतो, तो अपहार करतो, ती मालमत्ता स्वतःची म्हणून वापरतो किंवा तिची विल्हेवाट लावतो किंवा अन्य कोण्या व्यक्तीला ती करू देतो. अप्रामाणिकपणे काय करतो, तो स्वतःची म्हणून वापरतो, विल्हेवाट लावतो किंवा अन्य कुणाला तसे करू देतो. या प्रकारे 405 कलमामध्ये सांगितलेले की फौजदारी पात्र न्यासभंग कशा पद्धतीने होतो. फिर्यादीने म्हणजे XYZ व्यक्तीने आमक्याकडं मालमत्तेची हुकूमत, मालमत्ता जंगम असेल, स्थावर असेल, विश्वासानं सोपवलेली असते, त्यावेळेला तो त्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करतो, 403 करतो, विश्वासानं ठेवलेली असताना, किंवा स्वतःची म्हणून वापरतो किंवा तिची विल्हेवाट लावतो किंवा अन्य कुणाला तसं करू देतो. आता या ठिकाणी बघा, स्पष्टीकरण दिलेले आहे 2. स्पष्टीकरण 1 आणि स्पष्टीकरण 2. स्पष्टीकरण वाचून घे, काही एवढी महत्वाची नाही, ते उदाहरणं त्याच्यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे. म्हणजे आता बघा, इथं काय असतं, आरोपीचं आणि फिर्यादीचं एक नातं असतं, एक बंधन असतं विश्वासाचं. असं कोणीही कोणाकडे समजा ब कडे काय ठेवेल का, हे माझे पैसे दर मी गावाकडून येतो, किंवा हा समजा जो आहे तो वखारपाल आहे किंवा कुरिअरवाला आहे, आपण एखाद्या कुरिअरवाल्याकडे देतो, हे माझं पुस्तक धरा, 60 रुपये, हे त्याचं बिल धरा आणि ते आमच्याकडे पाठवा. कारण ही विश्वासानं सुपूर्द केलेली मालमत्ता. म्हणजे थोडक्यात काय, आणि ब मध्ये फिर्यादी आणि आरोपी ह्या ठिकाणी जो आहे त्यांच्यामध्ये एक विश्वासाचं नातं असतं आणि त्यामुळं त्यानं ती मालमत्ता काय केली असते, त्याच्याकडे सुपूर्द केलेली असते. मग ह्याला स्पष्टीकरण 1-2 तुम्ही वाचून घ्या. समजा की दुसरा आणखी एखादं उदाहरण बघता येईल की एखादा शेतसारा आहे जो शेतकऱ्याकडून वसूल केला जातो. कोण करतो वसूल, तलाठी वसूल करतो. मग घेतलेले जे पैसे आहेत ते सरकारी तिजोरीमध्ये जमा करणं तलाट्याचं कर्तव्य असतं, परंतु जमा करत नाही. झालं 405 फौजदारी पात्र न्यासभंग झाला. दुसरी गोष्ट,
पोस्टमन जो आहे, पोस्टामध्ये काही लोक असतात जिथं आपण पैसे वगैरे भरतो, पोस्ट मास्तर म्हणतात त्याला. तर तो काय करतो, त्यांचा जो कर्मचारी आहे तो त्या भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे नाही भरत, एखादी पतसंस्था असेल पैसे तर काढून घेतो आणि त्या ठिकाणी तो काय करतो, स्वतःसाठी वापरतो. अशा प्रकारचे अनेक अपराध आहेत. परंतु सर्वसामान्य जर व्यक्तीसाठी अपराध केलेला असेल तर त्यासाठी 506 कलमामध्ये शिक्षा दिलेली आहे. ती किती शिक्षा आहे बघा, 405 लक्षात आलं, 500, ठीक आहे 406 लक्षात घ्या, गडबड करू नका. 500-400 मध्ये 406 मध्ये ही जी सर्वसामान्य शिक्षा आहे ती 3 वर्षापर्यंत आहे आणि द्रव्यदंड आहे किंवा दोन्ही आहेत. थोडक्यात काही तर सर्वसाधारण नागरिक आहेत, एखाद्या नागरिकानं समजा भाड्यानं सायकल घेतली आणि काम झाल्यावर दुकानात परत केली नाही, स्वतःचे म्हणून वापरले वगैरे वगैरे, तरी देखील हा अजामीन पात्र आहे. आणि मिळकतीची किंमत जर 250 पेक्षा कमी असेल तर 320(2) आहे. 3 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. जर मालमत्तेची किंमत 250 पेक्षा कमी असेल तर 320(2). जसं किंवा सायकल भाड्यानं 2 रुपयासाठी आपण 2 रुपयावर भाड्यानं घेतो आणि परत त्याला सायकलच नाही देऊन द्यायची. हे कलम जे आहे, मी जी तुम्हाला 405 मध्ये मगाशी 4-5 उदाहरणं सांगितली ती एकंदरीत 405च्या व्याख्येसाठी होती. परंतु तिथं वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या अपराधासाठी वेगवेगळी कलमं लागतात, लक्षात घ्या. 407 कलम आहे, 408 कलम आहे, 409 आहे. हे वेगळ्यासाठी आहे, लोकसेवकासाठी हे वेगळ्यासाठी आहे, हे वेगळ्यासाठी आहे. आणि सर्वसाधारण नागरिक याच्यामध्ये येतात जे 405 नुसार अपराध करतात. पण 405च्या अपराधाची व्याख्या जी आहे ती व्याख्या, जर या लोकांनी अपराध केला यांना वेगळी शिक्षा, या लोकांनी अपराध केला वेगळी शिक्षा, या लोकांनी अपराध केला वेगळी शिक्षा, आणि या तिन्ही मधले सोडून अन्य लोकांनी अपराध केला सर्वसामान्य लोकांनी, तर त्यांना ही शिक्षा 406 नुसार आपण आता पाहिलेली आहे. तर 406 लक्षात आलं, 3 वर्ष शिक्षा आहे आणि मिळकतीची किंमत जर 250 पेक्षा कमी असेल तर 320(2) आहे. आता त्याच्या पुढचा आपण कलम बघूया, 407. तर आता 407 जे कलम आहे याचं शीर्षक काय, तर परिवाहक इत्यादींनी केलेला फौजदारी पात्र न्यासभंग. परिवाहक इत्यादींनी केलेला न्यासभंग 407 मध्ये शिक्षा आहे. तर आता याच्यामध्ये तीन प्रकारचे घटक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. पहिला आहे परिवाहक. म्हणजे काय की एखादी वस्तू एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते, वाहून नेली जाते. जसं की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कंपन्या असतील, जसं की कुरिअर वगैरे आपण म्हणतो त्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. माल धक्कावाला म्हणजे आपण बघतो ना, समुद्राच्या काही खाड्या आहेत किंवा मोठी मोठी जी तळं असतात किंवा समुद्राचे किनारे आहेत त्या ठिकाणी आपण म्हणत नाही का धक्क्यावरती कामाला होता तो 4-5 वर्ष, भाऊचा धक्का वगैरे, तिथं नावेमध्ये काही सामान टाकायचं त्या ठिकाणी तो मालमत्ता त्या ठिकाणी ठेवलेली असते ना, अशा लोक ह्याच्यामध्ये येतात. पुन्हा हे ट्रान्सपोर्ट कंपन्यावाले कुरिअरवाले लोक हे येतात. आणि हे वखारपाल म्हणजे काय, ह्यांची काय असतात, मोठी मोठी गोडवण असतात, व्यापारी वगैरे वगैरे ह्याच्यामध्ये येतो. ह्या लोकांनी जर ह्यांच्याकडे मालमत्ता ठेवलेली आहे फिर्यादीनं आणि त्यांनी जर काय केलं असेल, त्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणे किंवा फौजदारी पात्र न्यासभंग केला असेल, म्हणजे 405 केला असेल, तर ह्या लोकांना विशिष्ट प्रकारचा अपराध म्हणून काय केलेलं आहे, शिक्षा दिली आहे 7 वर्ष आणि कारावास. पुन्हा तेच आहे 250चा मॅटर. इथं सुद्धा मालमत्ता जर 250 पेक्षा कमी असेल तर 320(2). परत बघूया, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मालमत्ता वाहून नेतो, त्या बदल्यामध्ये तो भाड्या करतो, जसे ट्रान्सपोर्ट कंपन्या, कुरिअर वगैरे परिवाहक झालं. माल धक्कावाला बघा, समुद्र किनारे खाडी बंदर येते माल ताब्यात दिला जातो, तेव्हा ती जागा असते त्या जागेवर तिथे माल ठेवतात, त्या बदल्यात पैसे दिले जातात. वखारपाल म्हणजे काय बघा, व्यापारी वर्ग माल ठेवण्यासाठी गोडवून आहे. ठीक आहे, लक्षात आले. कलम तुमच्या दखल पात्र आहे, अजामीन पात्र आहे, प्रथम वर्ग मालाची किंमत वगैरे वगैरे जर असेल, ह्याप्रमाणे हे कलम आहे. समजून घ्यायच्या गोष्टी फक्त आपल्याला इथं ह्या आहेत. 407 मध्ये हे 3 घटक येतात. हे 3 घटकांची काय कामं आहेत, उद्या तुम्हाला असं येणार नाही की परिवाहकानं असा अपराध केला, तुम्हाला तिथे येईल कुरिअरवाला आहे, धक्का आहे, या ठिकाणी समुद्राची खाडी आहे, बंदर आहे, एखाद्या अनावाच्या व्यापाऱ्याचं गोडाऊन आहे,
तर लक्षात आलं पाहिजे की इथं कोण येतं, इथं कोण येतं, इथं कोण येतं, आणि ही शिक्षा आहे, अजामीन पात्र आहे. लक्षात आलं तुम्हाला? 407 कलम. आता त्याच्या पुढचं कलम आपण बघूया, 408. 408 कलमाचं की कारकुनाने किंवा चाकराने केलेला फौजदारी पात्र न्यासभंग. आता या ठिकाणी अपराध कोण करतं? एकतर कारकून असतो, किंवा चाकर असतो, किंवा नोकर असतो. ह्या लोकांनी जर फौजदारी पात्र न्यासभंग केलेला असेल तर ह्यांना शिक्षा कशी आहे? जी शिक्षा आपण आता वर पाहिली 407 मध्ये, 7 वर्ष आणि द्रव्यदंड. परत त्याला ती सिस्टीम आहेच कुठली, 250 ची. मालमत्तेची किंमत जर 250 पेक्षा कमी असेल तर 320(2) म्हणजे कोर्टाच्या संमतीने मिटत होतो. हे काही वारंवार लिहिण्याची गरज नाही, तुम्ही लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आरोपी कोण आहे? तर तो कारकून आहे, चाकर आहे, किंवा नोकर आहे. पण हा खाजगी नात्यानं काम करतो, लक्षात ठेवा. सरकारी नाही, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मग अशा लोकांनी जर काय केलं, फौजदारी पात्र न्यासभंग केला, तर त्याला शिक्षा 7 वर्ष आणि द्रव्यदंड आहे. लक्षात आलं? आता पुढचं कलम बघूया आपण. त्याला शिक्षा जास्त का ठेवली? 406 प्रमाणे त्याला शिक्षा का दिली नाही? तर मगाशी म्हणलं ते मृत व्यक्तीचं 404 कलम बघितलं की तो नोकर असतो, त्याच्यावर एक विश्वास असतो, त्याला कामाला ठेवलेला असता, म्हणून तो काय करतो, त्याच्याकडे काही मालमत्ता सोपवलेली आहे आणि तिचं तो काय करतो, फौजदारी पात्र न्यासभंग करतो. जसं की बाबा समजा एखादं घर आहे आणि तिथे एखादा नोकर कामाला आहे, घरातली माणसं कुठेतरी 4 दिवस फिरायला गेली आणि ह्याच्याकडे काय जी घरातली सगळी प्रॉपर्टी सोपवली आहे, त्याने काय केली, बाईक कुणाला तरी विकून टाकली. लक्षात आलं? असंख्य उदाहरणं घेता येतात आपल्याला ह्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढचं कलम बघूया. लोकसेवकाने अथवा बँक व्यवसायी किंवा अभिकर्ता याने केलेला फौजदारी पात्र न्यासभंग. 409 कलम बघा. त्याच्यामध्ये लोकसेवक येतात, बँक अभिकर्ते किंवा बँक व्यवसायी हा शब्द या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. आता 409 जे आहे ते ह्या फौजदारी पात्र न्यासभंगामधलं शेवटचं कलम आहे. जर ती लोक समजा अशा प्रकारचे असतील, कशा प्रकारचे लक्ष द्या, मी वाचून बघतो. जर लोकसेवक असेल, बँक व्यवसाय असेल, व्यापारी असेल, अडत्या असेल, मुखत्यार असेल, एजंट असेल, म्हणजे थोडक्यात 7 प्रकारचे लोक या ठिकाणी सांगितले. ते 7 शब्द लिहून घ्यायचे तुम्ही. यांच्याकडे मालमत्ता विश्वासानं, मालमत्तेची हुकूमत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आहेत आणि त्यांनी जर काय केलं त्या ठिकाणी, इथे एक खटला आहे, तो मी तुम्हाला सांगतो, महत्वाचा आहे. खटला असा आहे, भास्कर वाघ यांचा खटला आहे. भ्रष्टाचार प्रकरणामध्ये 409 नुसार त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा दिलेली आहे. ठीक आहे, धुळे संदर्भात काहीतरी आहे, आता मला नेमकं आठवत नाही. हे लक्षात ठेवा, भास्कर वाघ हा जो खटला झाला यांचा, ह्याच्यामध्ये आता 409 मध्ये जी शिक्षा सांगितलेली आहे ती शिक्षा जरा वरच्या वरी, कशी आपण 7 बघितल्या 8-9 ला, इथं शिक्षा जास्त आहे. एकतर 10 वर्ष आहे किंवा आजन्म कारावास आहे. मग आजन्म कारावासानुसार आजपर्यंत फक्त ह्या व्यक्तीला ह्या खटल्यामध्ये शिक्षा दिलेली आहे, म्हणून हा स्पेसिफिक खटला या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. लक्षात आलं? ही लोक आहेत 7 जे वाचून दाखवले मी तुम्हाला, लोकसेवक, बँक व्यवसायी, व्यापारी, आडत्या, दलाल, मुखत्यार, एजंट. ह्यांच्याकडं सगळ्या गोष्टी काय केल्या असतात, विश्वासानं सांगितलेल्या, विश्वासानं सोपवल्या असतात, किंवा 405 कलम मी तुम्हाला आता सांगताना सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आणि असं असताना सुद्धा त्यांनी काय केले, त्या मालमत्तेचा फौजदारी पात्र न्यासभंग केलेला आहे, अन्यायानं विश्वासघात केलेला आहे. आता पुढचा जो घटक आहे तो घटक आहे चोरीच्या मालमत्ता स्वीकारण्याविषयी. त्याच्यामधला आपण 410 कलम बघूया. (410) कलम काय सांगत आहे आपल्याला? चोरीची मालमत्ता
व्याख्या कलम आहे. कुणाला म्हणायचं चोरीची मालमत्ता, तर ते 410 कलमामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. एक तर ती मालमत्ता चोरी ह्या घटकातली असेल, दुसरा आहे बलात्ग्रहण, म्हणजे ती मालमत्ता चोरीमधली असेल, बलात्ग्रहणामधली असेल किंवा जबरी चोरीतले असेल, त्याचबरोबर फौजदारी पात्र अपहारातले असेल किंवा फौजदारी पात्र न्यासभंगातले असेल. फौजदारी पात्र न्यासभंग, जबरी चोरी किंवा मालमत्तेचा अप्रमाणित अपहार केले असेल. ही जी 5 घटक आहेत, या 5 घटकातली गुन्हा केलेली जी मालमत्ता आहे, गुन्ह्यातून मिळालेली, त्या मालमत्तेला चोरीची मालमत्ता असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग यातून काय होतं, मालमत्तेचं हस्तांतरण होतं. म्हणजे समजा कसं, करतो चोरी, बरोबर, चोरी केलेला मोबाईल तो बाहेर येऊन त्याच्या ब नावाच्या मित्राला ऐकतो, म्हणजे मालमत्तेचं काय झालं, हस्तांतरण. लक्षात आलं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे, हस्तांतरण. मग असे हस्तांतरण, हा आहे भारत आणि हा आहे इंग्लंड, तरी देखील काय होईल, ती चोरीची मालमत्ताच होईल. म्हणजे थोडक्यात काय की त्या मालमत्तेचं हस्तांतरण कुठंही झालेलं असो. समजा दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे की समजा एखादी वस्तू चोरीला जाते, चोरीला गेल्यानंतर अन्य मार्गाने ती मालमत्ता मूळ मालकाला ती परत मिळते, मूळ मालकाला, तर त्यावेळेला ती चोरीची मालमत्ता राहत नाही. लक्षात आलं, चोरीची मालमत्ता कुणाला म्हणायचं, हे 5 घटक आहेत, या 5 घटकामध्ये ती मालमत्ता आलेली असते. म्हणजे थोडक्यात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तिचं हस्तांतरण झालेलं असतं. मग ते हस्तांतरण कुठेही हो, भारतात हो अथवा भारताच्या बाहेर हो, तर त्या ठिकाणी ती चोरीची मालमत्ता असते. चोरीची मालमत्ता मूळ मालकाकडे ज्यावेळेला येते त्यावेळेला ती चोरीची मालमत्ता असण्याचे बंद होते, म्हणजे ती चोरीची मालमत्ता राहत नाही. ठीक आहे, दुसरं कलम बघूया, 411, अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे. 411, अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता. 410 लक्षात आलं असेल तुमच्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आता 411 जे कलम आहे, ह्या कलमाला शिक्षा आहे 3 वर्ष कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. सगळ्यात महत्वाचं, चोरीची मालमत्ता स्वीकारणे की XYZ जी मालमत्ता आहे, ही मालमत्ता चोरीची आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. माहीत नसेल तर अपराध नाही, किंवा माहीत असण्यास समजण्यास कारण असलं पाहिजे, अन्यथा तो अपराध होत नाही. लक्ष द्या, एखादी मालमत्ता ही चोरीची आहे समजण्यास कारण किंवा असे असताना ती अप्रामाणिकपणे जो कोणी स्वीकारेल, ठीक आहे, म्हणजे केवळ स्वीकारणे अपराध नाही, तर ती माहीत असणे या ठिकाणी अपराध आहे, अजामीन पात्र आहे. आणि मालमत्तेची किंमत 350 पेक्षा 2 कमी असेल तर 320 2 आहे. मी सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या, चोरीची मालमत्ता अप्रामाणिकपणे तो स्वीकारतो असं कधी म्हटलं जातं, एक तर ती मालमत्ता चोरीची असली पाहिजे आणि ही मालमत्ता चोरीची आहे असे समजण्यास कारण पाहिजे किंवा माहिती पाहिजे. 2 गोष्टी आहेत. आणि असं असताना जर कोणी ती मालमत्ता स्वीकारत असेल तर 411 नुसार तो गुन्हेगार होईल, त्याला 3 वर्ष किंवा द्रव्यदंड अशा प्रकारची शिक्षा होईल. 412 बघूया, दरोडा घालताना चोरीची मालमत्ता अप्रामाणिकपणे स्वीकारणे. दरोडा घालताना चोरलेली मालमत्ता अप्रामाणिकपणे स्वीकारणे. आता ह्या अगोदरचं जे आपण कलम पाहिलं होतं ते कुठली मालमत्ता होती, चोरीच्या प्रकरणातली. आणि इथं काय आहे, फक्त वेगळं केलंय की ही आहे दरोडा, त्याच्यामध्ये विशेष दरोड्यासाठी कलम या ठिकाणी 11 हे होतं, हे चोरीचं होतं. मग इथं सुद्धा तीच परिस्थिती आहे.
किती जी मालमत्ता आहे ही चोरीची मालमत्ता आहे, म्हणजे ही दरोड्यातील मालमत्ता आहे, दरोडा टाकताना मिळवलेली मालमत्ता आहे, हे त्या घेणाऱ्याला, म्हणजे समजा अ दरोड्यामधला व्यक्ती आहे आणि ब ती मालमत्ता घेत आहे, त्याला त्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आणि असं जर असेल तर कायदा काय म्हणतो, बन ती मालमत्ता अप्रामाणिकपणे जर स्वीकारलेली आहे तर जणू काही त्याला दरोड्याप्रमाणेच शिक्षा दिली जावी, जणू काही हा दरोड्याचाच अपराध आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी शिक्षा दिलेली आहे. दरोड्याला आपण शिक्षा बघितली 10 वर्ष किंवा आजन्म सश्रम कारावास आहे. लक्षात आलं? 10 वर्ष आजन्म सश्रम कारावास आहे आणि दंड सुद्धा आहे. 411-12 मधला फरक तुमच्या लक्षात आला असेल, फक्त चोरीची किंवा दरोड्यातील मालमत्ता आहे. आता त्यानंतर पुढचं कलम आहे बघा 414. 414 शीर्षक आहे की चोरीची मालमत्ता लपवून ठेवण्याच्या कामी सहाय्य करणे. हे हेडिंग खूप महत्वाचं असतं बघा. मालमत्ता कुठल्या आहे हे अगोदर आपण काय केलं पाहिजे, लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मग आता बघा, मालमत्ता कुठली आहे, चोरीची आहे. मग आता आरोपी काय करतोय, आरोपीला तर माहित आहे ही मालमत्ता चोरीची आहे, समजण्यास कारण आहे की मालमत्ता चोरीची आहे, मग तो एकतर त्या लपवण्याच्या प्रक्रियेमध्ये, लक्षात घ्या, ती मालमत्ता तो लपवतो, ह्या लपवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहाय्य करतोय तो, किंवा तो पळवून नेण्याच्या मालमत्ता पळवून नेण्याच्या प्रक्रियेमध्ये सहाय्य करतोय, किंवा तिची विल्हेवाट लावण्याकामी तो काय करतोय, सहाय्य करतोय. हे 3 घटक आहेत. मालमत्ता कुठली आहे, चोरीची आहे. आरोपी काय करतो, चोरीची मालमत्ता लपवून ठेवण्यास सहाय्य करण्यासाठी 414 मध्ये शिक्षा आहे. मालमत्ता चोरीची आहे, चोरीचा माल आहे, मग तो लपवण्याच्या कामी, पळवून नेण्याच्या कामी, विल्हेवाट लावण्याच्या कामी या ठिकाणी तो सहाय्य करतोय आणि त्याला या ठिकाणी शिक्षा दिली आहे 3 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही. तर दखल पात्र आहे, बिगर जामीन आहे, प्रथम वर्ग आहे. लक्षात आलं 414 कलम. आता त्यानंतर बघूया आपण दुसरा टॉपिक सुरू होतो या ठिकाणी, ठकवणुकीचा. ठकवणूक आणि आगळीक आपण 2 टॉपिक या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर 415 जे कलम आहे ते आहे ठकवणुकीसाठी. ठकवणूक म्हणजे काय, ठकवणूक म्हणजे फसवणूक, आणि फसवणूक म्हणजे काय किंवा ठकवणूक म्हणजे काय ते आता आपण काय करणार आहोत, इथं बघणार आहोत. तर या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो किंवा हे कलम आपल्याला लावावं लागतं, तर त्या ठिकाणी हा जो शब्द आहे हा खूप महत्वाचा आहे, दिशाभूल. म्हणजे थोडक्यात फिर्यादी काय करतो, आरोपीला एखादी मालमत्ता देण्यास अशी काही कृती करतो की त्यामुळं फिर्यादी काय करेल, आरोपी एखादी असं कृत्य करतो की त्यामुळं फिर्यादी काय करेल, एखादी मालमत्ता देण्यास किंवा ठेवून घेण्यास कपटाने त्याला अप्रामाणिकपणे प्रवृत्त केलं जातं. कुणाला, फिर्यादीला प्रवृत्त केलं जातं. लक्षात आलं? या ठिकाणी आरोपी काय करतोय, फिर्यादीची दिशाभूल करतो आणि दिशाभूल करून असं काही कृत्य करतो की एखादी मालमत्ता देण्यास किंवा ठेवून घेण्यास फिर्यादीला त्या ठिकाणी अप्रामाणिकपणे प्रवृत्त केलं जातं. किंवा अशा काही कृत्यामुळे की आरोपीनं फिर्यादीने एखादं कृत्य करू नये किंवा करावं, त्यासाठी तो त्याला काय करतो, अप्रामाणिकपणे प्रवृत्त करतो. करू नये किंवा करावे यासाठी काय करतो, प्रवृत्त करतो. लक्षात आलं? आरोपी या ठिकाणी फिर्यादीची दिशाभूल करून या प्रकारे फसवल्या गेलेल्या फिर्यादीला एखादी मालमत्ता देण्यास, ठेवून घेण्यास कपटाने किंवा अप्रामाणिकपणे प्रवृत्त करतो, किंवा तिने काही करावे किंवा करू नये यासाठी तो काय करतो, तिला अप्रामाणिकपणे प्रवृत्त करतो. लक्षात आलं?
अप्रामाणिकपणे किंवा कपटाने त्या ठिकाणी काय करतो, 25 कलम आहे आपण बघितलं आणि 24 कलम आहे आपण बघितलं. अप्रामाणिकपणे आणि कपटाने त्या ठिकाणी तो काय करतोय, तिला प्रवृत्त करतो आणि तिनं काही करावं किंवा करू नये यासाठी तो प्रवृत्त करतो. तिची या ठिकाणी काय झाली असते, दिशाभूल झाली असते. जर तिची दिशाभूल झाली नसती किंवा ती फसवली गेली नसती तर तिनं ते कृत्य केलं नसतं. कसं, आता समजा अ नावाची व्यक्ती आहे, ब नावाच्या व्यक्तीला सांगतो ब ला एखादा फ्लॅट पाहिजे आहे. त्याला फ्लॅट दाखवतो, XYZ व्यक्तीचा हा फ्लॅट दाखवतो माझा म्हणून, आणि ह्याच्याकडून काय करतो, 25 लाख रुपये तो चेक घेतो ॲडव्हान्स, आणि ॲक्च्युली हा प्लॉट ह्याचा नसतो, कागदपत्र वेगळ्याच्या नावे असतात. तर या ठिकाणी काय केलं आहे, त्या ठिकाणी त्याची दिशाभूल केलेली आहे आणि दिशाभूल करून मालमत्ता सुपूर्द करण्यास त्याला काय केलं आहे, अप्रामाणिकपणे कपटाने. कारण या ठिकाणी महत्वाचं आहे की आरोपीचा जो इरादा आहे हा इरादा फसवणुकीचा असतो, लक्षात घ्या. आणि हा इरादा जो फसवणुकीचा आहे तो सुरुवातीपासूनचा आहे. ह्याला काय माहित आहे सगळी परिस्थिती, तरी देखील हा ह्याच्याकडून काय करतो, 25 लाख रुपये ऍडव्हान्स घेतो. मगाशी जे आपण कलम बघितलं, न्यासभंग, फौजदारी पात्र न्यासभंग, ठीक आहे. आता ते कुठं लक्षात गेलं, हे कलम झाल्यानंतर सांगतो. तर या ठिकाणी अशा प्रकारे काय केलं जातं, अप्रामाणिकपणे त्याला किंवा कपटाने त्या माणसाला काय केलं असतं, प्रवृत्त केलेलं असतं. मग जर ती व्यक्ती फसली नसती तर तिनं त्या प्रकारचं कृत्य केलं नसतं. म्हणजे त्यामुळे काय होतं, कोणत्याही व्यक्तीला झालं, हे सगळ्या गोष्टी झाल्या, चेक दिला, ऍडव्हान्स दिला, किंवा तिला फसवलं, तिला अप्रामाणिकपणे प्रवृत्त केलं वगैरे वगैरे, यामुळं कोणत्याही व्यक्तीस क्षती झाली. काय झालं, कोणत्याही व्यक्तीस, हे 4 प्रकारच्या क्षती आपल्याला माहित आहे कलम 44 मध्ये. कोणत्याही व्यक्तीला त्यामुळे क्षती झाली किंवा क्षती होण्याची, नुकसान होण्याची शक्यता आहे, आरोपीला सगळ्या गोष्टी माहित आहेत. आणि या गोष्टी आरोपी कसा करतोय, इरादापूर्वक म्हणजेच उद्देशपूर्वक त्याने त्या गोष्टी केलेल्या आहेत. तर त्यावेळेला त्या व्यक्तीची काय केलेलं आहे, तर ठकवणूक केलेली आहे. लक्षात आलं, दिशाभूल त्या ठिकाणी करतो. असं कृत्य केलं जातं की ती एखादी मालमत्ता देण्यास, ठेवून घेण्यास त्या ठिकाणी तिला अप्रामाणिकपणे प्रवृत्त केलं जातं, किंवा त्या व्यक्तीनं काही करावं किंवा करू नये यासाठी तिला अप्रामाणिकपणे प्रवृत्त केलं जातं. आणि असं केल्यानंतर त्या व्यक्तीला क्षती सहन करावी लागते किंवा त्याची शक्यता आहे त्याला जाणीव असते. आणि आरोपीचा जो उद्देश असतो तो उद्देश त्या ठिकाणी फसवणुकीचा असतो. तर त्या व्यक्तीनं काय केलं, त्या व्यक्तीची फसवणूक केली असं म्हणता येईल. आता याच्यावर आधारित जी पुढे कलम आहेत ते 2-3 कलम आपण शिक्षेची बघणार आहोत. आणखी एक व्याख्या कलम आहे, इथं आपण बघूया. 416 कलम आहे. 415 मध्ये स्पष्टीकरण एक आहे एका वाक्याचं. तर अप्रामाणिकपणे तथ्य लपवून ठेवणे ही देखील काय आहे, फसवणूक आहे. तथ्य लपवून ठेवणे म्हणजे काय, आता हे स्पष्टीकरण 1. आता समजा हा बैल आहे, या बैलाची किंमत समजा 80,000 रुपये आहे, परंतु हा बैल आजारी आहे, याला खूप मोठा रोग आहे हे मालकास माहित आहे. म्हणजे थोडक्यात ही जे तथ्य आहे, ही वास्तविक परिस्थिती आहे, हे माहित असताना सुद्धा त्यानं ते तिरायत व्यक्तीला काय केलंय, विकलेलं आहे. इरादा फसवणुकीचा आहे, दिशाभूल केलेली आहे. म्हणजे थोडक्यात अप्रामाणिकपणे एखादं तथ्य लपवून ठेवणं हे सुद्धा फसवणुकीमध्ये येतं, असं आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण सांगत आहे. उदाहरणं खूप आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता पुस्तकामध्ये. म्हणजे जो थोडक्यात एखादा दागिना आहे हिऱ्याचा, हे रमेशला माहित नाही तरी देखील तो काय करतो, एखाद्याचा हिऱ्याचा दागिना नसताना सुद्धा दुसरा दागिना त्याला विकला जातो. म्हणजे काय, समजा हा रमेश आहे, ह्याच्याकडे हा दागिना आहे, हा उमेश आहे, हा काय सांगतो ह्याला की हा हिऱ्याचा दागिना आहे, आणि मग हा 1 कोटीला विकत घेतो. हा हिऱ्याचा दागिना नाही, ह्याला सगळं माहित आहे, हा फसला जाण्याची शक्यता आहे, ह्याला माहित नाही, ह्याची दिशाभूल करतो, ह्याला सगळी परिस्थिती माहित आहे, याच्याकडून तो पैसे घेतो, मालमत्ता सुपूर्द करण्यास अप्रामाणिकपणे त्याला भाग पडतो. याच्यामुळे याचं काय होतं, तर क्षती होते. क्षती म्हणजे ह्याची आर्थिक क्षती होते. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एकंदरीत त्याला म्हणायचं ठकवणूक.
आता आपण त्याच्या पुढे 416 कलम बघूया. 416 करून कलम काय म्हणते की तोतेगिरी करून ठकवणूक करणे. आता तोतेगिरी म्हणजे काय? चारशे 16 मध्ये सांगितलेलं आहे की तोतेगिरी करून ठकवणूक करणे. याची शिक्षा आहे 419 कलमामध्ये. 19 कलमामध्ये किती शिक्षा दिली आहे याला? 3 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. 320 2 प्रमाण आहे, या दखलपात्र आहे. ही शिक्षा झाली म्हणजे 419 कलम. आता मी तुम्हाला सांगत नाही तर 416 समजून घेऊया. 416 मध्ये सांगितले की तोतेगिरी म्हणजे काय की समजा अ नावाचं बँकेमध्ये खातं आहे, हे ब ला माहित आहे, तर तो बँकेमध्ये काय करतो, ब अ म्हणून स्वतःच या ठिकाणी उभा राहतो. त्यानं काय केलं, ह्याची तोतेगिरी केली. किंवा ग नावाची व्यक्ती हयात नाही, मेलेली आहे, मग अ काय करतो, ह्या ठिकाणी असलेल्या क व्यक्तीला ग व्यक्ती म्हणून आमच्या ठिकाणी कुठेतरी तिला उभा करतो. म्हणजे अशा ज्या एकंदरीत परिस्थिती आहे त्याला म्हणायचं तोतेगिरी. म्हणजे काय की एखादी व्यक्ती दुसराच एखादा इसम असल्याचा बहाणा करते, जसं आपण आता पहिलं उदाहरण. किंवा जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीचा बहाणा केला जातो जणू तीच व्यक्ती आहे, ह्यात आपण पाहिलं दुसरं उदाहरण. तर अशा प्रकारे काय केलं जातं, ठकवणूक केली जाते. म्हणजे प्रत्यक्षात ती व्यक्ती नसताना आपणच आहोत असे दर्शवले जाते. स्पष्टीकरण मध्ये काय सांगितले बघा, ज्या व्यक्तीची ठकवणूक म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावानं तोतेगिरी केली जाते. आता आपण बघितलं की अमक्याच्या नावानं फलाण्याला उभा करणं, तमक्याच्या नावानं स्वतः म्हणून उभं राहणं. समजा क नावाची व्यक्ती आहे, एक तर काय करतो, अ हा मीच क आहे असं तरी म्हणतो, किंवा हा ब आहे की कच ब आहे असं तरी म्हणतो. म्हणजे दोन प्रकार दिले आहेत. अ काय म्हणतो, मीच क आहे, किंवा अ काय म्हणतो, ब हा क आहे. हे दोन्ही मार्गाने तोतेगिरी. परंतु ज्या व्यक्तीच्या नावानं तोतेगिरी केली जाते, ह्या कच्या, ही व्यक्ती खरीखुरी असेल किंवा काल्पनिक असेल तरी देखील तोतेगिरी समजली जाईल. लक्षात आलं. 416 झाले, 419 झाले, 417 बघूया. आता 417 कलमामध्ये काय दिलेलं आहे बघा. 417 मध्ये ठकवणुकीला शिक्षा दिलेली आहे. आता ही ठकवणूक कशी असते, इतर प्रकारची ठकवणूक असते. हे कलम आहे एनसी. इतर प्रकारची ठकवणूक म्हणजे काय, समजा शारीरिक, मानसिक, झालेली जी व्यक्ती आहे पुढची, तिचं नुकसान कसं झालेलं असतं, या ठिकाणी शारीरिक झालेलं असतं, मानसिक झालेलं असतं, मानहानी म्हणजे लौकिक मानहानी, कीर्ती, आबरू वगैरे, ह्या प्रकारची ठकवणूक आहे 415 नुसार झालेली आहे. परंतु त्याचा परिणाम इथं झालेला आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये पैसा घटक येत नाही. जर पैसा घटक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्याला 420 कलम लागतं. 420 फक्त आणि फक्त आर्थिक संदर्भात आहे. बाकी प्रकारची ठकवणूक असेल तर सर्वसामान्य ठकवणूक म्हणून 417 मध्ये त्याला शिक्षा दिली आहे. म्हणजे ती त्याच ठकवणुकीचा परिणाम जर शारीरिक स्वरूपात झालेला असेल, ठकवणुकीचा परिणाम जर मानसिक त्याला नुकसान झालं असेल, ह्या प्रकारचं जर नुकसान असेल, आबरू कीर्तीचं नुकसान झालं असेल, त्याला कुठं जखम थोडीफार झाला असेल, त्यामुळं तर 417 त्याच्यामध्ये 417 नुसार तो आरोप होईल. 1 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा या ठिकाणी होतात. म्हणजे थोडक्यात आर्थिक सोडून अन्य प्रकारचं नुकसान. एनसी कलम आहे आणि 320 2 नुसार हे प्रकरण मिटवलं जातं. लक्षात आलं. 417 कलम म्हणजे 415 आपण मूळ ठकवणूक बघितली, 16 मध्ये तोतेगिरी बघितली, 16ची शिक्षा 19 मध्ये बघितली, 417 मध्ये बघितलं. आता आपण या ठकवणुकीच्या प्रकारातलं शेवटचं कलम बघत आहोत, 420. 420 कलमाचं छोटं हेडिंग लक्षात ठेवा की आर्थिक प्रकारची झालेली ठकवणूक. पुस्तकातलं हेडिंग आपण या ठिकाणी बघूया. ठकवणूक करणे आणि मालमत्तेची सुपूर्दगी करण्यास अप्रामाणिकपणे प्रवृत्त करणे. तर हे कलम लक्षात ठेवण्यासाठी
एकच गोष्ट लक्षात ठेवा, अशा प्रकारची ठकवणूक केली जाते की त्या ठिकाणी फिर्यादीला नुकसान जे होतं ते आर्थिक प्रकारचं होतं, कलम झालं. पुस्तकातली भाषा बघूया आपण. या ठिकाणी आरोपी ठकवणूक करतो त्याद्वारे एखाद्या व्यक्तीकडे एखादी मालमत्ता देण्यास किंवा मूल्यवान रोखा पूर्णपणे किंवा त्याचा कोणताही भाग की जो सही शिक्क्यासहित आहे त्याचा मूल्यवान रोखा रूपांतरित करण्यात आहे, किंवा अशी कोणतीही वस्तू त्याच्यामध्ये फेरबदल करण्यास किंवा ती स्पष्ट बनवण्यास किंवा ज्याप्रमाणे व्यक्तीला फसवले गेले आहे तिला अप्रामाणिकपणे प्रवृत्त करतो, वगैरे वगैरे खूप सगळ्या याच्यामध्ये गोष्टी आहेत. पुस्तकात 4 ओळी दिल्या आहेत. असंख्य ओळींचं मिळून बनलेलं हे कलम आहे की ज्याचा परिणाम आर्थिक ह्या घटकावरती होतो. जसं की कोरा चेक आहे, याच्यावरती सही घेणं, एखादी मालमत्ता आहे जिचं रूपांतर पैशामध्ये होऊ शकतं, अशा प्रकारच्या ज्या सगळ्या ठकवणूक आहेत. आरोपीचा जो इरादा आहे तो इरादा कसा असतो? फसवणुकीचा असतो आणि सुरुवातीपासूनचा असतो. हे कलम जे आहे ते अजामीन पात्र आहे, प्रथम वर्ग आहे, 320(2) आहे. तर आता आपण शेवटचा मुद्दा बघणार आहोत या ठिकाणी. आगळीक कलम आहे 325, व्याख्या कलम आहे. जर 415 कलम तुम्हाला कळाला असेल तर पुढची 3 कलम तुम्हाला कळायला सोपी जातील. जर आता 425 कलम तुम्हाला कळालेलं असेल किंवा कळेल तर बाकी जी त्याला आधारित 4 कलम आहेत ती तुम्हाला काय होतील? लक्षात येतील. आता हे आगळीक कलम आहे. आगळीक म्हणजे काय? अपक्रिया. तर या ठिकाणी बघा, कोणत्याही एखाद्या व्यक्तीला किंवा समाजाला म्हणजे जनतेला आरोपी काय करतो? कोणत्याही एखाद्या व्यक्तीला किंवा जनतेला गैरहानी, लक्षात घ्या, एखाद्यास किंवा जनतेला. आता उद्देश काय बघा त्याचा? कोणत्याही एखाद्या व्यक्तीला किंवा जनतेला गैरहानी किंवा नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने किंवा त्या कृत्याने त्याची गैरहानी होईल किंवा नुकसान होईल ह्याची शक्यता जर निर्माण होत असेल आणि त्याची जाणीव त्याला असेल तर जो कोणत्याही मालमत्तेचा काय करेल? त्या ठिकाणी अशा प्रकारे नाश घडवून आणतो. कोणत्या प्रकारे? एखाद्या व्यक्तीला किंवा जनतेला त्याच्या मागे उद्देश हा असतो गैरहानी होईल किंवा नुकसान पोहोचेल किंवा त्याचे नुकसान, आपल्या कृत्यामुळे नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे याची जाणीव त्याला आहे. अशा प्रकारे जो कोणी कोणत्याही मालमत्तेचा नाश घडवून आणतो. काय घडवून आणतो? नाश घडवून आणतो. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की समजा त्यानं नाश घडवून आणला, मग त्याचा परिणाम काय होईल? एक तर त्या मालमत्तेचं मूल्य नष्ट होईल किंवा मूल्य कमी होईल किंवा तिची उपयुक्तता खालावली जाईल. उपयुक्तता किंवा त्या मालमत्तेचं मूल्य जे आहे ते कमी होईल, नष्ट होईल किंवा त्याच्यावरती नुकसानकारक परिणाम होईल. ह्या 3 गोष्टी पुढे आहेत. हा मुद्दा क्रमांक 1 लक्षात ठेवा. आरोपी काय करतो? एखाद्या व्यक्ती संदर्भात किंवा जनते संदर्भात. उद्देश लक्षात ठेवा. मुद्दा क्रमांक 2 गैरहानी आणि नुकसान पोहोचवण्याचा त्याचा उद्देश आहे. आणि मग यामुळं जो कोणी कोणत्याही मालमत्तेचा म्हटलेला आहे, कोणत्याही मालमत्तेचा तो काय करतो? नाश घडवून आणतो. पुढचा मुद्दा. आणि त्याचा परिणाम हा होतो की त्या मालमत्तेचं मूल्य किंवा तिची उपयुक्तता कमी होते किंवा ती नष्ट होते किंवा त्याचा नुकसानकारक परिणाम होतो. याच्यामध्ये 2 स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. स्पष्टीकरण 1 बघूया. मिळकतीचे नुकसान मूळ मालकाच्या मिळकतीचे पाहिजे असे नाही. म्हणजे ज्या मालमत्तेचे नुकसान झालेलं आहे ती मालमत्ता ही मूळ मालकाचीच असावी का असं बंधन नाही. तर बघूया. तर कोणत्याही मालमत्तेला किंवा कोणत्याही व्यक्तीला नुकसान पोहोचवणे किंवा तसे जाणे, म्हणजे थोडक्यात काय, कोणत्याही मालमत्तेला नुकसान पोहोचवलं तरी देखील या कलमानुसार अपराध आहे. ते आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं गोष्टी. म्हणजे एखाद्या मालकाचीच असावी का? जसं की हा समजा फिर्यादी आहे आणि हा म्हणतो की माझी मालमत्ता अशी तिचा नाश घडवला,
तर ती ह्याचीच मालमत्ता असणं गरजेचं आहे का? तर कोणाचीही मालमत्ता असली तरी देखील काय होईल, ह्या कलमामध्ये तो अपराधी म्हणून येईल. आता हे स्पष्टीकरण आपण एक बघितलं. स्पष्टीकरण 2 मध्ये काय म्हणलंय की मालमत्ता समजा अ अधिक ब दोघांची मिळून आहे आणि तरी सुद्धा अ न काय केलं, तिचा नाश घडवून आणला, तरी देखील या कलमानुसार तो अपराधी होईल. म्हणजे कसं, समजा हा घोडा आहे, हा घोड्याची किंमत समजा 20,000 रुपये आहे आणि अ चा आणि ब चा व्यवहार जमत नाही, पटत नाही, तर अ ला वाटतं ब चं नुकसान व्हावं. अ खूप पैसेवाला आहे म्हणून काय करतो, ह्या घोड्याचा पाय लांगडा करतो. बाजारात त्याची किंमत किती होईल, परत 10,000 रुपये. जरी सामायिक असेल ती वस्तू, तरी देखील त्यानं नुकसान केलेलं असेल, तिची अपक्रिया केली असेल, आगळीक केलेली असेल, तर काय होईल, त्या ठिकाणी त्यानं ती आगळीक केली असं म्हणता येईल. स्पष्टीकरण 2 मध्ये सांगितले की खुद्द आरोपीच्या मिळकती असो किंवा अन्य दुसऱ्याची मिळून सामायिक मिळकतीला देखील आगळीक करता येते. ठीक आहे, आपण बघितलं. आता रमेश हा गैरहानी पोहोचवण्याच्या उद्देशाने सुनील हा इच्छापूर्वक रमेशचा मूल्यवान रोखा जातो. म्हणजे काय, समजा क आहे, क काय करतो, ब ची अंगठी पाण्यामध्ये फेकून देतो, तिचं काय झालं, मूल्य नष्ट झालं. परत क काय करतो, ब चा चेक जाळून टाकतो, त्याचं काय झालं, मूल्य कमी झालं. म्हणजे थोडक्यात अशी कोणतीही कृती आरोपीकडून या ठिकाणी केलेली असते, लक्षात ठेवा, की त्याच्यामुळं त्या वस्तूचं, त्या मालमत्तेचं मूल्य जे आहे ते कसं झालेलं असतं, एकतर कमी झालेलं असतं, त्याची उपयुक्तता कमी झालेली असते, नष्ट झालेलं असतं, किंवा त्याच्यावरती नुकसानकारक परिणाम झालेला असतो. आणि ह्या गोष्टी काय करत असतो, आरोपी उद्देशपूर्वक करत असतो. आणि उद्देश कोणता असतो, तर गैरहानी व्हावी किंवा क्षती पोचावी, कुणाला, जनतेला किंवा एखाद्या व्यक्तीला. लक्षात आलं 425 कलम. आणि दुसरी महत्वाची एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती मालमत्ता एक तर जंगम असू शकते किंवा स्थावर असू शकते. हे खूप महत्वाचं आहे. काही काही कलमामध्ये केवळ जंगम मालमत्तेचा समावेश आहे, काही काही कलमामध्ये जंगम आणि स्थावर. आता पुढची जी कलम आहे त्या कलमामध्ये काही राम नाही, नुसते हेडिंग आणि कलम आहेत, लक्षात ठेवा. आता 429 कलम बघा. 429 कलमामध्ये काय सांगितलेलं आहे, कितीही किमतीची गुरेढोरे इत्यादींना किंवा 50 रुपये किमतीच्या जनावरास मारून किंवा विकलांग टाकून आगळीक करणे. आता या ठिकाणी जी आगळीक आहे, या ठिकाणी जे प्राणी दिलेले आहेत, हत्ती असेल, उंट असेल, घोडा असेल, खेचर असेल, गाय असेल, बैल असेल, म्हैस असेल, वळू असेल, हे प्राणी आहेत, ह्यांची किंमत कितीही, म्हणून कलमाच्या हेडिंगला म्हणले कितीही किमतीची गुरेढोरे, म्हणजे त्याच्यामध्ये हे प्राणी येतात. आता मी सांगितले हत्ती, उंट, घोडा, खेचर, गाय, बैल, म्हैस, वळू. आणि इतर जे प्राणी आहेत त्यांची किंमत किती सांगितलेली आहे, 50 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे ह्याच्यामध्ये किती प्राणी येतात बघा, असंख्य प्राणी येतात. परंतु हे जे पहिल्या मुद्द्यातले प्राणी आहेत 8 का 7 आता मी सांगितलेले, ह्यांची किंमत कितीही असू द्या तरी चालतं, पण मुद्दा क्रमांक 2 जो आहे त्याच्यामध्ये त्यांची किंमत 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्तच असायला पाहिजे. ज्या प्राण्यांची किंमत 50 पेक्षा जास्त प्राणी, अशा वेळेला आरोपी काय करतो, त्यांना ठार मारतो, त्यांना निरुपयोगी करत असेल किंवा त्यांना विकलांग करत असेल, त्यांच्यावरती विष प्रयोग करत असेल, तर या ठिकाणी तो 429 नुसार अपराधी होईल. त्याला शिक्षा आहे 5 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा वगैरे वगैरे कारावास. 320(2) आहे, जामीन पात्र आहेत. हे बघा 429, 430 आणि 431 हे तिन्ही जामीन पात्र, दखल पात्र प्रथम वर्ग आहेत आणि तिन्हीला शिक्षा 5 वर्ष 5 वर्ष 5 वर्ष आहे. 5 वर्ष किंवा द्रव्यदंड, 5 वर्ष किंवा द्रव्यदंड. तर पुढचं कलम बघूया, 430 कलम. 430 कलमामध्ये काय सांगितलेलं आहे, पाटबंधाऱ्यांच्या कामाची खराबी करून किंवा गैरपणे पाण्याची दिशा बदलून, पाटबंधाऱ्याच्या कामाची खराबी करून किंवा गैरपणे पाण्याची दिशा बदलून आगळीक करणे. आता या ठिकाणी जो आरोपी आहे, तो आरोपी काय करतो बघा, जे पाणी माणसांना वापरायचं आहे, जे पाणी जनावरांसाठी आहे, अशी जनावरं की जी मालमत्ता स्वरूपामध्ये गणली जातात, त्या जनावरांसाठी ते वापरलं जातं किंवा शेतीसाठी वापरलं जातं किंवा स्वच्छतेसाठी वापरलं जातं किंवा वस्तू निर्मितीसाठी वापरलं जातं, अशा पाण्याची आरोपी काय करतो, दिशा बदलतो किंवा त्याच्यामध्ये घट निर्माण करतो किंवा त्याच्यामध्ये घट निर्माण होईल अशी कृती करतो. असं जर असेल तर त्याला काय होईल, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याला शिक्षा होईल.
शिक्षा किती आहे? 5 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. आता 431 कलम बघूया. सार्वजनिक पूल रस्ता, नदी, कालवा यांची खराबी करून आगळीक करणे. हे जे कलम आहेत 29, 30, 31, 32, 36 वगैरे, ह्याच्यामध्ये आरोपी काय करतोय? 425 प्रमाणे आगळीक करतोय. मग विशिष्ट कृतीसाठी विशिष्ट अपराध मांडलेला आहे. जर काही ठिकाणी पाणी वगैरे असेल तर 430 लावा, पाटबंधारे रस्ता, पूल वगैरे असेल तर 431 लावा, प्राणी संदर्भात असेल 429 लावा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. 429 प्राणी, 430 बाबा पाटबंधारे, 431 रस्ता, पूल, असं आपल्याला काय करायचं आहे? क्लुप्त्या त्या ठिकाणी बनवायच्या आहेत. आता 430 पाहिलं आपण की पाण्यासंदर्भात आरोपी काय करतो? त्याची दिशा बदलली, त्याच्यामध्ये घट निर्माण केलं किंवा अशा काही कृती केल्या की ज्याच्यामुळे पाण्यामध्ये घट निर्माण झाली. आणि पाणी कोणत्या उद्देशाचं आहे? कोणत्या उद्देशाने वापर करायचा? माणसासाठी, मालमत्तेसाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी, स्वच्छतेसाठी, वस्तू निर्मितीसाठी. मुद्दे किती आहेत? माणसांसाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी, स्वच्छतेसाठी, वस्तू निर्मितीसाठी. 5 मुद्दे आहेत. आता 432 कलमामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. 431 पाहूया आपण. 431 मध्ये सांगितले की सार्वजनिक रस्ता, पूल, नद्या, नाल्या वगैरे नैसर्गिक किंवा कृत्रिम कसे असू द्या, यांच्यामध्ये आरोपी काय करतो? आगळीक करतो. त्याच्यामधून प्रवास करण्यास किंवा मालमत्तेची ने-आण करण्याच्या दृष्टीने त्याची सुरक्षितता कमी होते किंवा तशी होऊ शकते, याला जाणीव असते. आरोपी काय करतो? हे जे नद्या, नाले वगैरे रस्ता, पूल आहेत, हे कशासाठी वापरलं असतं? त्याच्यामधून मालमत्तेची ने-आण करायची बाबा, किंवा प्रवास करायचा आहे. आणि अशा प्रकारे आगळीक आरोपी निर्माण करतो की ज्याचा परिणाम सुरक्षेच्या दृष्टीवर होतो. म्हणजे थोडक्यात त्याची सुरक्षितता जी आहे ती कमी होते, किंवा आपल्या कृतीनं असा प्रकार होऊ शकतो, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, याची जाणीव किंवा होऊ शकते याची जाणीव आरोपीला आहे. असं जर असेल आणि त्याप्रमाणे जर त्यानं आगळीक केली तर त्याला 431 नुसार 5 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा वगैरे ह्या प्रकारची शिक्षा होईल. पुढचं कलम आहे 432. 432चं हेडिंग असं आहे, सार्वजनिक निचरा गटारे नुकसानकारक होईल अशा प्रकारे भरून वाहून देऊन आरोपी काय करतो? त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करतो. 431 लक्षात आलं तुमच्या? एक तर त्याच्यातून प्रवास आपण करत असतो किंवा मालमत्ता वाहून नेणे ह्या गोष्टी असतात. आरोपीच्या कृत्यामुळे किंवा आगळीक केल्यामुळे त्याची काय होते? सुरक्षितता कमी होते, किंवा आपण करत असलेल्या आगळीकीमुळे सुरक्षितता कमी होऊ शकते याची जाणीव, शक्यतेची जाणीव आरोपीला असते, तरी देखील तो काय करतो? त्या प्रकारची कृती करतो. शिक्षा त्याला 431 नुसार 5 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. 32 मध्ये सुद्धा तीच शिक्षा आहे, 31 मध्ये सुद्धा तीच शिक्षा होती, 430 मध्ये सुद्धा तीच शिक्षा, 29 मध्ये सुद्धा तीच शिक्षा आहे. 32चं जी हेडिंग आहे तेच पुस्तकात खाली आहे. आरोपी कृत्य करून आगळीक करतो ज्यामुळे सार्वजनिक कचरा, निचरा वगैरे वगैरे नुकसान होईल अशा प्रकारे भरून वाहतात, त्याच्यात अडथळा निर्माण होतो, शिक्षा 5 वर्षापर्यंत वगैरे आहे. सगळे दखलपात्र, जामीनपात्र आणि प्रथम वर्ग आहेत मी सांगितल्याप्रमाणे. आता शेवटचं जे ह्याच्यामधलं जे कलम आहे त्याची थोडी कार्यप्रणाली, म्हणजे दखलपात्र वगैरे 320 वगैरे ज्या असतात त्याची थोडी कार्यप्रणाली वेगळी आहे, जामीनपात्र, अजामीनपात्र अशा गोष्टी आहेत. आता 436चं हेडिंग बघा, घर इत्यादी नष्ट करण्याच्या उद्देशानं. शेवटचं कलम आता आपण बघत आहोत. घर इत्यादी नष्ट करण्याचा उद्देशाने किंवा स्फोटक पदार्थाद्वारे आगळीक करणे. लक्ष द्या, या ठिकाणी घर किंवा इत्यादी नष्ट करण्याच्या उद्देशाने म्हणजे काय? उद्देश काय इथं लक्षात ठेवा. उद्देश हा आहे, आरोपीचा उद्देश काय आहे? हा. कलम वाचताना नीट वाचायचा, म्हणून प्रश्न वाचताना सुद्धा नीट वाचायचा. उद्देश काय आरोपीचा? घर इत्यादी. आता इत्यादी मध्ये काय काय दडलंय? तर इत्यादी मध्ये काय सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी जिथं माणसाचं निवासस्थान आहे, जिथं उपासना स्थान आहे, किंवा जे ठिकाण मालमत्ता ठेवण्याचं ठिकाण आहे, अशा जागा असतील, तंबू असतील, इमारत असतील, जलयान असेल, वाहन असेल. कशा संदर्भात? उपासना स्थान असेल, माणसांचे वस्ती स्थान असेल, मालमत्ता ठेवण्याची अशी कोणती जागा असेल, मग ती इमारत असू शकते, तंबू असू शकते, जलयान असू शकते, वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आरोपी काय करतो?
झालं, ही अर्ध कलम संपलं. निष्ठ करण्याच्या उद्देशानं किंवा स्फोटक पदार्थाद्वारे विस्तव किंवा अन्य प्रकारचे स्फोटक पदार्थ वापरून काय करतो, त्याची आगळीक करतो, त्याला नष्ट करतो, किंवा त्या प्रकारच्या कृतीमुळे ह्या गोष्टी होण्यासाठी आपण स्वतः कारण ठरू शकतो, ह्या शक्यतेची जाणीव असताना, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आगळीक करत असताना, बाबा हे घर नष्ट होईल, ही जागा नष्ट होईल, उपासना स्थान नष्ट होईल, इमारत नष्ट होईल, मालमत्ता ठेवण्याचं स्थान नष्ट होईल, आपल्या कृतीमुळे आपण जे इस्तवाच्या माध्यमातून, स्फोटक पदार्थाच्या माध्यमातून जे करत आहोत कृती, हे करत आहोत, ह्या आपल्या कृतीमुळे आपण ह्याला सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरू, ह्याची जाणीव त्याला आहे, आणि तरी देखील तो कृत्य त्या प्रकारचं करतो, तर तो मात्र या ठिकाणी 436 नुसार काय होईल, अपराधी होईल. आता हे कलम वेगळ्या प्रकारचा आहे, इथं विस्तवाचा, स्फोटक पदार्थाचा वापर आहे, म्हणून या ठिकाणी काय केलंय, इतर कलमापेक्षा याला शिक्षा जास्त दिलेली आहे. 10 वर्षापर्यंतचा कारावास असेल किंवा आजन्म कारावास असेल. शिक्षा मी चेक करतो एकदा. जर कोणी विस्तव अन्य पदार्थ स्फोटक या माध्यमातून आगळीक करेल, ठीक आहे, ह्याच गोष्टी आहेत सगळ्या, 10 वर्ष आजन्म कारावास आणि द्रव्यदंड ह्याच्यामध्ये सांगितलं. दुसरी एक गोष्ट आपण इथं बघूया. जर समजा आपण घर वगैरे इमारत म्हणलंय, समजा ते पक्क्या विटाचं नसेल, कच्च्या विटाचं बांधलेलं आहे, तरी देखील चालेल, परंतु असं एखादं शेड आहे, त्याला दारच नाही, त्याला छत नाही, ते मात्र याच्यामध्ये जमणार नाही. उघडं दार आहे, छत उघड आहे, अशा प्रकारचे शेड वगैरे असतील किंवा काही छपरा असतील, ह्या ठिकाणी काय होणार नाही, येणार नाही. भले तुमचं घर हे कच्च्या स्वरूपाचं आहे, मातीचं आहे, कुडाचं आहे, लाकडाचं आहे, तरी देखील ते ह्या कलमामध्ये येईल. ह्या कलमानुसार आरोपी काय होईल, अपराधी होईल. तर ठीक आहे, आपण आता 441 कलमापर्यंत आलेलो आहोत. आता मला वाटतं आता शेवटचा एक लेक्चर होईल, त्यानंतर आपलं IPC काय झालेलं असेल, बंद झालेलं असेल. आपण आज काय करूया, या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या भागामध्ये आपण उर्वरित लेक्चर घेऊया. ठीक आहे.